वळूयात पुढच्या बातमीकडे। नालासोपारा पूर्व परिसरातील 41 अवैध इमारतींबाबत सुरू असलेल्या ईडी चौकशीत वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप झालाय। पवार यांनी त्यांचा खासगी ड्रायव्हर मधुकर राऊतच्या कुटुंबातील 4 सदस्यांना थेट महापालिकेत नोकरी दिल्याची माहिती हाती आली आहे। 2022 सालापासून पवार यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर मधुकर राऊतवर निधी वसुलीचेही गंभीर आरोप आहेत। त्याच्या निष्ठेच्या बदल्यात त्याचा मुलगा जितेंद्र राऊत याला पाणी विभागात ड्रायव्हर म्हणून, तर 3 मुलींपैकी मानसी राऊतला लिपिक म्हणून अकाउंट विभाग, अपर्णा आणि सृष्टी राऊतला कंत्राट पद्धतीने नोकऱ्या देण्यात आल्या। संबंधित पदांसाठी अधिक पात्र उमेदवार असतानाही केवळ पवार यांच्या शिफारशीमुळेच इतर उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप आहे। त्यामुळे वसई विरार महापालिकेतील भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गँगस्टर अबू सालेमनं 25 वर्षांच्या शिक्षेनंतर